श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। प्रिय बाळा, मी तुझी हाक ऐकली आहे। हा व्हिडिओ पाहिल्यावर तुझे दुःख संपेल। कृपया करून 5 मिनिटे हा संदेश पूर्णपणे ऐकावे अशी मी तुम्हाला विनंती करतो। माझ्या मुला, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, म्हणून न विसरता आज माझा संदेश दुर्लक्ष करू नका, कारण मला जे सांगायचे आहे ते ऐकणे आणि सांगणे तुझ्यासाठी महत्त्वाचे आहे। जर तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा व कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट असे टाईप करा, भाग्यवान ठराल। माझ्या मुला, काही गोष्टी अशा आहेत ज्या मी तुला अनेकदा सांगतो। वेळेचा बदल निश्चित आहे। प्रत्येक वेळ मजबूत असेलच असं नाही आणि प्रत्येक वेळ कठीण असेल असं नाही। ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र बदलणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे हा बदलही जीवनात आवश्यक आहे, जेणेकरून वेळोवेळी ती अधिक मजबूत होईल। आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही स्वतः तुमची सर्व कामे कशी खराब करता आणि तुमची तयारी केलेली कामे कशी खराब होतात। हे प्रिय आत्मा, तुझी कृती तुझ्या जीवनासाठी किती आवश्यक आहे हे तुला आता समजलं पाहिजे। माझे नाव समर्थ आहे आणि कार्य पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारचे सुख, शांती आणि समृद्धी माझ्या नावात आहे। हे प्राप्त करून घेण्यासाठी 1 2 3 टाईप करा। सर्व स्वामी भक्तांनी स्वामी समर्थ टाईप करा आणि संदेश शेअर करायला विसरू नका, भाग्यवान ठराल। माझ्या मुला, तू तुझं काम सुरू करतोस, पण ते पुढे कसं करायचं हे तुला कळत नाही आणि तुझ्या या निष्काळजीपणामुळे तुझ्या कामात अडथळा येतो। जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्या अस्तित्वामुळे तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले आहे, तर आज तुम्हाला प्रत्येक शुभ कार्यात माझा समावेश करून बघा आणि प्रामाणिकपणे, खूप मेहनतीने आणि खूप मनाने तुमचे कार्य करा। हा संदेश ऐकणाऱ्या सर्व भक्ताच्या कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल हे माझे वचन आहे। आणि जो कोणी माझे संदेश शेवटपर्यंत ऐकून माझे स्मरण करेल, त्याच्या वाईट कृत्याची आजपासून सुधारणा होईल। माझ्या मुला, तुला पहिली गोष्ट करावी लागेल ती म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवा। माझ्यावर विश्वास ठेवूनच तू तुझ्या आयुष्यात यश मिळवू शकतोस, कारण यश मिळवण्याचा मंत्र म्हणजे आत्मविश्वास। विश्वासापेक्षा मोठी शक्ती या जगात दुसरी नाही। तुमच्या आयुष्यात चांगले घडत आहे यावर तुमचा विश्वास असेल तर सर्वात वाईट शक्ती देखील तुमचे नुकसान करू शकत नाही। तुमच्या जीवनात त्या मार्गावर यश मिळवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत हळूहळू पुढे जा। काही दिवसात यश तुमच्या पायाशी येईल। तुम्ही फक्त तुमच्या मनात विचार करा की तुम्ही निवडलेला मार्ग योग्य आहे आणि जर तुम्ही असा मार्ग अवलंबला तर तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। स्वतःसह माझ्यावर विश्वास ठेवा। कधी कधी तुम्ही निवडलेल्या मार्गात तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि हे सर्व पाहिल्यानंतर तुम्ही त्या मार्गावर भटकता, प्रयत्न करणे थांबवता। आता मला यश मिळणार नाही असे विचार करता, पण माझ्या मुलांनो, हे लक्षात ठेवा की खडतर मार्गावर जाण्यासाठी पूर्ण विश्वास आणि संयम असायलाच हवा। कधी कधी तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागते। यावेळी मला तुमच्या अवतीभोवती असलेली सर्व दुःख दिसत आहेत आणि मला माहीत आहे की ही दुःख तुमच्या आयुष्यातील काही क्षणासाठीच आहे। तेव्हा माझ्या मुलांनो, हार मानू नका, पुढे चालत राहा। पण माझ्या मुलांनो, दुःख पाहून अस्वस्थ होऊ नका। जेव्हा तुला काही समजत नाही तेव्हा डोळे मिटून आई वडिलांसह माझे ध्यान कर। तुमची मार्ग आपोआप दिसू लागतील। जर तुम्ही खूप दुःखी राहिलात तर तुम्ही आतून पूर्णपणे थकून जाल आणि तुम्हाला अशक्तपणा जाणवेल।
त्यामुळे तुम्ही उद्याही काम करू शकणार नाही। पण माझ्या मुलांनो, माझ्यावर विश्वास ठेवा आणि ही चिंता बाजूला ठेवा। पुढे जा, तुमचे काम करत राहा। तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच यश मिळेल। माझ्या मुलांनो, हे लक्षात ठेवा की जो फक्त मला दुःखात आणि सुखात स्मरण करतो, मी आयुष्यभर त्याची काळजी घेतो। माझ्या मुला, तुझ्या कामाच्या परिणामाची काळजी करू नकोस, कारण काम करणे हे तुमच्या हातात आहे, पण त्याचे फळ देणे हे माझ्या हातात आहे। त्यामुळे नेहमी चांगले काम करत राहा, तुम्हाला चांगले फळ मिळेल। कारण जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल तेव्हा ते सर्व सत्कर्म तुमच्या तिजोरीत जमा होतात आणि या सर्वाचे फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल। म्हणून शंका घेणे सोडून द्या आणि निरुपयोगी गोष्टीची चिंता करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका। तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येणार आहेत, आता त्याचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा। माझ्या मुला, नेहमी तुमच्या कर्माकडे लक्ष दे, कारण जर तुम्ही तुमचे कर्म चांगले असेल तर तुला नक्कीच चांगले फळ मिळेल। जगात तुम्हाला असे अनेक लोक सापडतील, तुम्ही चांगले काम कराल तेव्हा ते तुम्हाला नक्कीच आवडतील, कारण अशा लोकांना तुम्ही आयुष्यात पुढे जावे असे वाटत नाही। हे जाणून ते तुमचे मनोबल कच्ची करण्याचा प्रयत्न करतात आणि अशी माणसे तुम्हाला जगात प्रत्येक वळणावर सापडतील। पण अशा लोकांकडे तू लक्ष देऊ नकोस, तुला तुझे काम पूर्ण झोकून द्यावे लागेल। हे माझ्या बाळा, लक्षात ठेव, जीवनात तेच लोक यशस्वी होतात ज्याचा स्वतःवर विश्वास असतो आणि यश देखील त्याच्यासमोर नतमस्तक होते, जे ते मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात। यश हे पाहत नाही की माणूस श्रीमंत आहे की गरीब किंवा तो कोणत्या जातीचा आहे, ते हे पाहतो की माणूस किती मेहनत करतो आणि ज्या कामातून त्याला यश मिळवायचे आहे ते पूर्ण निष्ठेने करतो। इतके समर्थ बनवले आहे की तुम्हाला तुमच्या बरोबर आरोग्याबरोबरच चांगले वाईट तसेच फायदे तोटे याचे ज्ञानही आहे, पण तरीही तुमच्या अज्ञानामुळे तुम्हाला अशा गोष्टी करता ज्याने तुम्हाला नेहमीच त्रास होतो। मी तुम्हाला हा संदेश फक्त या उद्देशाने देऊ इच्छितो की ते ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या जीवनात यश मिळावे, जे तुम्हाला घाबरू नकोस। पुढे जात जा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, हे विसरू नकोस। व्हिडिओ आवडल्यास श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे टाईप करा। हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका। स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय।